भगवंताचं चिंतन आहे. हेची यमा करणे काम बीज वाढवावे नाम. योगाचं अनुकरण करू शकत नाही. अनुब्राय सांगतात पाहे पा लोहाची आचने जे बोचरिया पडते खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. म्हणून योगाची वाटा जे निघाले का सुबटा तया दुःखाचीच वाटा भागाला. योग्यांची माऊली होती ज्ञानोबराय, पण योगाचं खंडन करत असताना सांगतात योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. ठीक आहे महाराज, योग नाही कर्मकांड करू शकतो, कर्मकांडही शक्य नाही. ज्ञान संपादनासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष ठरून घ्या तुम्हाला काय व्हायचं ते. 25 ते 50 ढिलं नाही पडायचं, फक्त पैसा कमवायचा. कारण शासनाने सांगितलं द्वितीयम नार्जिते धनः. 50च्या नंतर कीर्तनकार असो, राजकारणी असो, कोणी असो, त्याला थांबलंच पाहिजेत महाराज. तुम्ही नाही थांबलं तर घर फुटतं बरं. वेळेत जर नाही थांबलं तर प्रॉब्लेम होतो. अरे लोकांनी म्हणावं याचं कीर्तन पडतंय तोपर्यंत कीर्तनच कशाला करता. काही के बावळे झोपून कीर्तन करायला लागले. अरे मर ना, का विमान थोडं येणार लोकायला. थांबलं पाहिजे ना, आता थांबलं पाहिजे का नाही. आहे ना, आम्ही तरुण पोर आहे, आता काही काळजी करायचं काम नाही. आम्ही चालवतो संप्रदायाची परंपरा. तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. टायरावर बसतो. अरे बस झालं ना आता. भगिंदर मूळव्यात किती ताण आहे. थांबलं पाहिजे कुठतरी. योग्य वयात माणूस जर नाही थांबला तर लोक त्याला थांबवतात महाराज. लोकांनी म्हणा त्यांचा आवाज थोडा आता स्वर जायला लागला. एवढं स्वर जाऊस तर गातोच कशाला. 50 वर्ष भरपूर झाली संप्रदायाची सेवा. तुला काही विमान थोडं येणार आहे. बरं तू जिथं जिथं गायला ते काही विमानात बसून जाणार नाही, असं काही नाही. थांबलं पाहिजे. जर दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली का नाही.